वादादरम्यान देशमुख कुटुंबानं अर्वाच्य भाषा वापरली। कल्याण मारहाण प्रकरणी आरोपी अखिलेश शुक्लाचं स्पष्टीकरण, तर पत्नीला पहिलं मारण्यात आल्याचा शुक्लाचा आरोप। 10 लाख नको, माझ्या मुलाला न्याय पाहिजे, माझ्या मुलाला कोणताही आजार नव्हता, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईची लोकशाही मराठीला माहिती। मुंबईत मंत्रालयाच्या समोर काँग्रेसचं आंदोलन, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी राजीनामा द्यावा, काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी। बीडमधील सरपंच हत्या प्रकरणी अधीक्षकांची बदली होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा। परभणी राडा प्रकरणी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांचं निलंबन, सविस्तर चौकशी होईपर्यंत घोरबांड निलंबित राहतील, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती। सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलीस मारहाणीमुळे नव्हे, श्वसनाच्या आजारानं झाला, मुख्यमंत्र्यांचा विधिमंडळात खुलासा, तर सूर्यवंशींनी स्वतःलाच मारून घेतलं का, आव्हाडांचा सवाल। बीडमधील सरपंच हत्या प्रकरणी मास्टर माइंडवर कारवाई होणारच, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही, तर वाल्मिक कराड सारख्या सिरियल किलरला मोकळं सोडलंय, मग आरोपीला शिक्षा कधी होणार, आव्हाडांचा सवाल। छगन भुजबळ सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत, कार्यकर्त्यांनी भाजप सोबत जाण्याची भूमिका मांडलेली असली तरी भुजबळ यांच्याकडनं मात्र सध्या संयमाची भूमिका, भुजबळांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष। राम मंदिर निर्मिती झाली म्हणून कोणी हिंदूंचा नेता होऊ शकत नाही, स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांचं वक्तव्य। नागपूरमध्ये पेट्रोल पंपावर टोळक्याची दहशत, महिलेला पायावर लोटांगण घालत मागायला लावली माफी, तर या प्रकरणी 3 जणांवर गुन्हा दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।